नमस्कार, मी पूजा. वास्तू रविराज वास्तू संस्कृती या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण भारतीय वास्तुशास्त्रातील सर्वात मोठ्या वास्तुशास्त्र प्रशिक्षण आणि मार्गदर्शक संस्थेचे संस्थापक डॉक्टर रविराज अहिरराव यांच्याकडून आर्थिक संकट आणि वास्तुशास्त्र याविषयीचं मार्गदर्शन जाणून घेणार आहोत. सर, सगळ्यात आधी या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. नमस्कार. साम टीव्हीच्या प्रेक्षकांना माझ्या शुभेच्छा. सर, आज आपण आर्थिक संकट आणि वास्तुशास्त्र याचा एकमेकांशी कसा काय संबंध आहे याविषयीचं मार्गदर्शन तुमच्याकडनं जाणून घेणार आहोत. आर्थिक उन्नती ही कधी कधी थांबून जाते, तर यासाठी तुम्ही वास्तुशास्त्राचा उपयोग कसा काय केला जाऊ शकतो याबद्दल काय मार्गदर्शन कराल? आर्थिक उन्नती किंवा त्याच अनुषंगाने याची दुसरी बाजू म्हणजे नुकसान, आर्थिक नुकसान किंवा कर्जबाजारीपण वगैरे किंवा आर्थिक संकट, या सगळ्या गोष्टींचा वास्तुशास्त्राशी प्रचंड असा संबंध आहे. मुळात तुमच्या घरात पैसा येणं, टिकणं, वृद्धिंगत होणं हे सगळं वास्तुशास्त्रच करत असतं, म्हणजे 50%. आता या ठिकाणी सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे कुठलंही घर किंवा म्हणजे कुठलीही वास्तू, निवासी व्यावसायिक कुठली असू दे, ही चौकोनी किंवा आयताकृती असली पाहिजे आणि ती 8 दिशांमध्ये विभागली जाते. आता या प्रत्येक दिशेचे प्रत्येक वैशिष्ट्य. आता 4 मुख्य दिशा आणि 4 उपदिशा. म्हणजे जर आता आपण एखादं घर एक चौकोन आहे, त्याचे जर 4 भाग केले तर यातला एक भाग ईशान्य भाग होतो, म्हणजे उत्तर पूर्व आणि ईशान्य हा उत्तर पूर्व. दुसरा भाग हा दक्षिण पूर्व म्हणजे आग्नेय भाग होतो. तिसरा भाग हा दक्षिण पश्चिम म्हणजे नैऋत्य भाग होतो आणि चौथा भाग हा उत्तर पश्चिम म्हणजे वायव्य भाग. आता या चारही भागांची एक आपली स्वतःचा एक महत्वाचा रोल आहे. मागे आपण एका एपिसोडमध्ये बघितलं की वायव्य रिलेशनशिप कम्युनिकेशन, आपण याच्यावर चर्चा केली. आता जर आजच्या आपल्याला म्हणजे आर्थिक उन्नती किंवा संकट या विषयाबद्दल बोलायचं झालं तर इथे 2 भाग महत्वाची भूमिका अदा करतात. एक म्हणजे ईशान्य भाग. ईशान्य दिशा ही तुमच्या घरामध्ये समृद्धी आणणारी दिशा आहे आणि नैऋत्य दिशा ही त्या समृद्धीला स्थिर स्थावर करणारी. म्हणजे उदाहरणार्थ उत्तरेतला प्रवेशद्वार, उत्तर, ईशान्य, पूर्व, अर्थात याच्या सोबत दक्षिण आग्नेय आणि पश्चिम वायव्य हे 2 दरवाजे, म्हणजे टोटल एकूण 5 दरवाजे. यात ईशान्य दिशेमधली जी रचना आहे ही प्रवेशद्वार, लिव्हिंग रूम, बाथरूम आणि देवघर, या 4 गोष्टी प्रामुख्याने ईशान्य भागात आल्या पाहिजे. आता या 4 गोष्टी जर वास्तू त्याप्रमाणे जर आल्या तर याचा अर्थ त्या घरामध्ये समृद्धीचा ओघ खूप चांगल्या प्रमाणात येतो. पण आता हा झाला पैसा येण्याचा भाग. तो टिकणं, वृद्धिंगत होणं याला नैऋत्य दिशा म्हणजे पृथ्वी तत्वाचा भाग, जिथे मास्टर बेडरूम असलं पाहिजे, जिथे तिजोरी असली पाहिजे आणि जिथे सगळ्यात जास्त जडत्व असलं पाहिजे. हे जर तुमच्या घरात आलं तर तुमच्या घरात आलेली संपत्ती ही चांगल्या प्रकारे स्थिर राहते किंवा वृद्धिंगत होत जाते आणि जी खर्च होते ती चांगल्या कार्यासाठी खर्च होते. हे गणित आहे समृद्धी येण्याचं आणि टिकण्याचं. आता बऱ्याच वेळा काय होतं ना की ईशान्य, आता बेसिकली आज काय झालंय ना की गेल्या 70-80 वर्षामध्ये आमच्याकडे जी फ्लॅट संस्कृतीची घरं बांधली, या घरांमध्ये आमच्याकडे जे बिल्डर आणि आर्किटेक्ट ही जी काही एक प्रोफेशनल जमात आहे, यांनी जमिनीचा आकार आणि त्यानुसार अवेलेबल असलेला FSI म्हणजे किती घरं बांधले जातील एवढं गणित करायचं आणि त्याच्यावर बेसिक पाश्चिमात्य शिक्षण पद्धतीमधून त्यांनी फक्त वारा आणि उजेड यांचं संतुलन करत घरं बांधायची. म्हणजे थोडक्यात घरं बांधणारी एक इंडस्ट्री निर्माण झाली आणि त्यांना वास्तुशास्त्राशी काही घेणं देणं नव्हतं. त्यांनी फक्त माल तयार करायचा, विकायचा, हा एवढाच फक्त दृष्टिकोन तिथे राहिला होता. आणि दुसरीकडे घरांची मागणी चांगली होती म्हणून ती घरं विकली जात होती. पण त्या घरात गेल्यानंतर प्रगती की अधोगती हे गेल्यानंतर लक्षात आलं लोकांच्या. आणि त्यामुळे लक्षात घ्या की जेव्हा जेव्हा तुमच्या घरामध्ये तुम्ही त्या घरात गेल्यानंतर तुमची आर्थिक उन्नती होत असेल, नुसती उन्नती नाही म्हणजे पैसा आला पाहिजे असं नाहीये, बरोबर, तो टिकणं आणि वृद्धिंगत, सकारात्मक कार्यामध्ये खर्च होणं, या सगळ्या गोष्टी म्हणजे ती खऱ्या अर्थाने समजते. कारण मी हे का म्हटलं तर दक्षिण आणि नैऋत्यचा दरवाजा सुद्धा पैसा देतो पण तो कर्जबाजारी पण करतो किंवा उधळपट्टी अय्याशीकडे घेऊन जातो.
त्यामुळे या सगळ्या गोष्टी चेक करण्यासाठी किंवा आपल्या घरात आलेली लक्ष्मी, आपण पूजा करतो तेव्हा माहिती की आपले गुरुजी संकल्प करतात प्राप्त लक्ष्मी किंवा लक्ष्मी प्राप्त होण्यासाठी आणि प्राप्त लक्ष्मी स्थिर होण्यासाठी. तर तोच प्रकार वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा अतिशय बारकाईने बघावा लागतो. म्हणजे तुमची आर्थिक उन्नती ही ईशान्य भागावर आणि त्याचं स्थैर्य आणि वृद्धिंगत्व हे नैऋत्य भागावर. आणि हे जर तुम्ही बॅलन्सिंग केलं, आता उदाहरणार्थ प्रेक्षकांना नेहमी एक प्रश्न, सर तुम्ही सांगतात त्याप्रमाणे आमचं घर नाहीये तर काय करायचं. तर ह्याला काय करायचं म्हणजे शेवटी तोडफोड मुळीच नाही करायची, पण उपाययोजना जर आपण केल्या किंवा वास्तू परीक्षण करून उपाययोजना केल्या तर निश्चितपणे परिस्थिती चांगल्या प्रकारे आणता येते. हाच त्याचा अर्थ आहे. नक्कीच. आपण आज आर्थिक संकटाबद्दल बोलतोय, त्याचा वास्तुशास्त्राशी कसा काय संबंध याविषयी बोलतोय. प्रत्येक घरात पाहिलं किंवा कारखान्यांमध्ये पाहिलं, अगदी ऑफिसेसमध्ये सुद्धा पाहिलं, आर्थिक संकटही येतच असतात. मग आर्थिक उन्नती आहे ती टिकवून ठेवण्यासाठी वास्तुशास्त्र या सगळ्या गोष्टींमध्ये कसं काय उपयोगी ठरू शकतं. पूजा, आपण आर्थिक उन्नती किंवा पैसा येणं या बाबतीत बघितलं की अशा प्रकारचे प्रवेशद्वार असेल, ईशान्य भागात लिव्हिंग, बाथरूम, देवघर आणि एंट्रन्स या 4 गोष्टी आल्या. तर आता टिकण्याच्या दृष्टिकोनातून आणि तो जो नाही टिकला, म्हणजे सर्वसामान्यपणे कसं होतं की व्यवसाय, कुठलाही व्यवसाय त्याला आर्थिक संकट केव्हा येतं, एक तर पैशाचा ओघ थांबला तर, किंवा आलेला पैसा कुठेतरी वायफळ गेला किंवा अडकला तर त्याच्यामुळे होतं. आता हा वायफळ जाणं याच्यावर मी असं म्हणेन की काही अंशी आग्नेय आणि वायव्य दिशेतली वास्तुरचना ही बऱ्यापैकी कारणीभूत ठरते. पण त्याही पेक्षा महत्वाचे म्हणजे तुम्हाला आर्थिक हादरे देणं किंवा अस्थिरतेकडे घेऊन जाणं ही जबाबदारी नैऋत्य दिशेची असते. म्हणजे जर नैऋत्य दिशेमध्ये मी मगाशी जसं म्हटलं की घर असेल तर मास्टर बेडरूम, ऑफिस असेल तर घरा जो ऑफिसचा प्रमुख आहे त्याची बसण्याची जागा, फॅक्टरी असेल तर जास्तीत जास्त जड मशीन्स आणि त्या फॅक्टरीचा इन्चार्ज यांची बसण्याची जागा. पण बऱ्याच वेळा काय होतं माहिती का की त्या घराच्या किंवा त्या वास्तूच्या साऊथ वेस्ट मध्ये कट आला असेल, बरोबर, किंवा त्या ठिकाणी खड्डा, पाणी, विहीर किंवा मोठा उतार अशा जर काही गोष्टी आल्या असतील, टॉयलेट बाथरूम आले असतील, सेप्टिक टँक आली असेल, तर अशामुळे काय होतं माहिती का, तो आलेला पैसा अडकणं किंवा नुकसान होणं किंवा वाया जाणं किंवा कोणीतरी येऊन तुमचं म्हणतात ना म्हणजे लुटून घेऊन जाणं, फसवणं, अशा पद्धतीने तो पैसा जातो म्हणजे जातो. म्हणजे माझ्याकडे एक लक्षात घ्या की कुठल्याही घराचा नकाशा समोर आला ना किंवा एखादा प्लॉट मी समोर बघितला तर पहिल्यांदा मी बघतो नैऋत्य दिशेला काय, आणि तिथे जर मला खड्डा, पाणी, उतार असं जर काही दिसलं तर मी त्याला पहिला प्रश्न विचारतो, बाबा रे तुझे पैसे किती अडकलेत. आणि आजपर्यंत असा कोणी मला महाभाग भेटला नाहीये की नैऋत्य दिशेमध्ये वास्तुदोष आहे आणि नाही बुवा माझे पैसे अडकलेच नाहीयेत कुठे, तर तो गंभीर स्वरूपात साहेब इथपर्यंत गळ्यापर्यंत आलेला आहे. तर अशा प्रकारच्या गोष्टी घडणं हा प्रकार प्रकर्षाने नेहमी घडत असतो. त्यामुळे नैऋत्य दिशा ही अत्यंत महत्वाची आहे तुमचा पैसा टिकण्यासाठी. किंबहुना मी तुम्हाला म्हणतो की मी पुण्यात 5-6 वर्षापूर्वीची गोष्ट आहे की ज्यावेळी मी स्वतः वास्तू परीक्षणाला जायचो, मला वाटतं 8 वर्ष अगोदरची गोष्ट. रात्री संध्याकाळची वेळ होती, माझा असिस्टंट तिथे गेला होता, त्याने आधी ते सगळं घराचं पूर्ण ड्रॉइंग वगैरे केलं. मेन मुख्य रस्त्यावरच जंगली महाराज रोडवरच त्या असं आतमध्ये आम्ही एंटर केलं आणि पाठीमागच्या बाजूला त्यांच्या घराचा दरवाजा होता. आणि गेल्या गेल्या मला माझ्या असिस्टंटनी तो नकाशा माझ्यासमोर ठेवला, मी बघितलं साऊथ वेस्टचा दरवाजा होता, म्हणजे तो अतिशय निगेटिव्ह मधला सगळ्यात निगेटिव्ह. आणि त्याच्यानंतर मला ते सांगितलं, सर ही कोपऱ्यावर इथे अंडरग्राऊंड वॉटर टँक. मी गेल्या गेल्या त्या माणसाला फक्त 2च प्रश्न विचारले, साहेब किती पैसे अडकलेत मार्केटमध्ये, आणि दुसरी गोष्ट कुठे ऍक्सिडेंट वगैरे काही झालेत का. नक्की. त्याने जे कथा सुरू केली, सर इकडे माझे इतके कोटी अडकले, इतके माझे इतके झालं, इतके मला असे लुटून, म्हणजे सगळे पैसे त्याची, म्हणजे राहायला म्हणायला बघायला गेलं तर जंगली महाराज रोडवर अगदी मोक्याच्या ठिकाणी घर, पण पूर्णपणे कर्जबाजारी झालेला माणूस. आणि ऍक्सिडेंट्स विचाराल तर किमान त्या 10 वर्षापासून तो तिथे राहत होता आणि अनेक ऍक्सिडेंट्सना तो सामोरा गेला. किंबहुना याच्याही व्यतिरिक्त एक दुसरे एका कपडे मॅन्युफॅक्चरिंग, रेडीमेड शर्ट मॅन्युफॅक्चरिंगची एक अत्यंत अल्ट्रा मॉडर्न फॅक्टरी अतिशय चांगली होती, पण
आम्ही तिथे प्लॉटला एक चक्कर मारला आणि त्या प्लॉटला मला असं नैऋत्यमध्ये प्रचंड असा स्लोप दिसला आणि खाली एक विहीर दिसली. मी त्या मालकाला एवढंच विचारलं, काय बाबा तुझ्याकडे आजपर्यंत किती ऍक्सिडेंट झाले? तो म्हणाला, साहेब फॅक्टरी जस्ट आम्ही इनॉग्रेट केली आणि 1 महिन्यात आमच्या कामगारांना घेऊन येणाऱ्या बसला प्रचंड मोठा ऍक्सिडेंट झाला. सुदैवाने म्हणाला जीवितहानी झाली नाही, पण तो ऍक्सिडेंट प्रचंड मोठा होता. कुठली तरी पुण्य तुझ्या कामी आली, पण हा ऍक्सिडेंट. थोडक्यात मी सांगतो ना की नैऋत्य दक्षिण हे वास्तुदोष आले म्हणजे आर्थिक नुकसान आलंच. नक्कीच मला याविषयी अजून सुद्धा जाणून घ्यायचंय, मात्र एका छोट्याशा विश्रांतीची वेळ झालेली. एक छोटीशी विश्रांती घेऊन आपल्या कार्यक्रमामध्ये आपण लगेचच भेटतोय. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा आमचा विशेष कार्यक्रम वास्तू रविराज वास्तू संस्कृती. वास्तू रविराज वास्तू संस्कृती या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी तुम्ही आर्थिक उन्नतीसाठीचे उपाय सांगत होतात, त्याचप्रमाणे आलेला पैसा कसा बराच काळ टिकवता येईल या संबंधीच्या उपाययोजना तुम्ही सांगत होता. याबद्दल पुन्हा एकदा काय सांगा? पुन्हा बेसिकली मी असं म्हणेन की ईशान्य पैसा घेऊन येतो हे सगळ्यांना आता सर्वश्रुत झालं असेल. आग्नेय दिशेमधला किचन म्हणजे अग्नी असणं हा तो ईशान्यमधून आलेल्या पैशाच्या गतीला म्हणजे प्रगतीला गती देतो. थोडक्यात जर तुमच्या घरामध्ये आग्नेय दिशेमध्ये जर किचन आलेलं असेल तर एक गोष्ट लक्षात घ्या की तो वायफळ खर्चाचं प्रमाण जास्त असणार नाही, अडथळे अडचणी कमी होतात. कारण जिथे जिथे ज्या ज्या कार्यामध्ये अडथळे अडचणी आल्या म्हणजे काम लांबलं म्हणजे कॉस्ट वाढली, तर तसं होत नाही. थोडक्यात अग्नी योग्य जागी असला तर पैशाचा विनियोग चांगला होतो. नैऋत्य दिशेमध्ये बेसिकली गृहस्वामी किंवा त्या संस्थेच्या प्रमुखाने जर बसलं तर त्याचं नेतृत्व किंवा त्याचं प्रभुत्व हे त्या वास्तूला आणि वास्तूमधल्या संपूर्ण उपभोग घेणाऱ्या लोकांना एक चांगलं स्थैर्य देत असतं. ऍट द सेम टाइम नैऋत्य दिशेमध्येच तुमची तिजोरी असणं आवश्यक. त्यामुळे त्या ठिकाणी तुम्ही जर तुमचा जो काही धनसंपत्ती ठेवली, अर्थात आता बेसिकली असे पूजा की आपल्याकडे अजूनही भारतामध्ये काही अंशी ग्रामीण भागामध्ये घरात तिजोरी असणं आणि तिजोरीमध्ये दागदागिने वगैरे ठेवणं, अन्यथा भारतातल्या शहरी भागामध्ये तर आता बँक लॉकर सुरुवात झाली. आणि परदेशात जर म्हणशील तर परदेशात कित्येक वेळा मला इनफॅक्ट असं दिसलंय की त्या घरामध्ये कधी कधी $50 सुद्धा कॅश नसते, इतकं सगळं कार्ड आणि लॉकरवर सगळं त्यांचं जीवनशैली संपली. पण तरी सुद्धा मग अशा वेळी तुमचे जर प्रॉपर्टी डॉक्युमेंट्स किंवा शेअर सर्टिफिकेट्स या ज्या काही चल अचल किंवा ज्या काही तुमच्या धनसंपत्तीचे जे काही प्रकार असतील ते सगळं साऊथ वेस्ट मध्ये ठेवणं हे तुमच्या धनसंपत्तीला स्थिर करणारं आणि तुमच्या उद्योगाला स्थैर्य देणारं असा प्रकार असतो. त्यामुळे या सगळ्या गोष्टी बॅलन्सिंग करणं हा अतिशय महत्वाचा. पण जर का एखाद वेळेस मी मगाशी जशी केस सांगितली की नैऋत्येलाच किंवा मग ईशान्येलाच बेडरूम आलं किंवा नैऋत्य पूर्ण कट झाली असेल, म्हणजे कधी कधी तर मला एक घर आता रिसेंटली मला ऑस्ट्रेलियात एक बघायला असं मिळालं की त्या घराचा ईशान्य पण कट आणि नैऋत्य पण कट, म्हणजे फक्त एक खोका इकडे आणि एक बॉक्स इकडे, असे 2 बॉक्स असे जर एकमेकाला जोडले असतील असे ते बॉक्स असे घर ते. आता या घरामध्ये विचार कर, ईशान्य म्हणजे आर्थिक आवक संपली आणि दुसरीकडे नैऋत्य म्हणजे त्याचं स्थैर्य. बरं, विशेष म्हणजे तो माणूस ऑस्ट्रेलियामध्ये एका जगप्रसिद्ध नामांकित कंपनीचा संपूर्ण ऑस्ट्रेलियाचा सेल्स हेड, म्हणजे केवढं मोठं, म्हणजे जगातल्या एका नामांकित मोबाईल कंपनीचा ऑस्ट्रेलिया कंट्रीचा सेल्स हेड. आणि एकंदरीत त्याची अवस्था बघितली तर पहिली गोष्ट म्हणजे तो ऑफिसमध्ये मर मेहनत करत होता आणि त्याचं घर जर बघितलं तर आपल्याकडच्या सर्वसामान्य माणसाचं फक्त घर त्याच्यापेक्षा चांगलं होतं. मग एवढा सगळा पैसा आला कुठे आणि गेला कुठे? बरोबर. हे जेव्हा मी त्यांना विचारलं तर त्या दाम्पत्याने मला, सर तुम्हाला याच कारणासाठी तर आम्ही बोलवलं की एवढं सगळं आमच्याकडे येतं जातं कुठे आणि आमची बचत का होत नाही. तर अशा पद्धतीने तुमची समृद्धी, पैसा येणं किंवा पैसा टिकणं, किंबहुना मी असं म्हणेन की आज माझ्याकडे अशा शेकडो इंडस्ट्रीज आहेत, पूर्णपणे मोनोपोली आहे.
पुढच्या 3-3 वर्षाचं ऑर्डर बुक फुल आहे. मग असं असून सुद्धा ती कंपनी डबघाईस येते, बंद पडण्याच्या मार्गावर असते. मग असं का घडतं? किंबहुना मी असं म्हणेन की एक 4 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मी मुंबईतल्या एका नामांकित मॉलमध्ये असं प्रवेश करत होतो आणि मला ती सवय नाही. मी कुठल्याही वास्तूमध्ये प्रवेश करताना की त्या वास्तूचं एकंदरीत बघतो की काय कुठे काय काय. आणि माझ्याबरोबर माझा एक असिस्टंट, माझ्याकडचा एक मॅनेजर होता. मी त्याला म्हटलं, अरे मला ह्या मॉलचं काही खरं वाटत नाही. हा मॉल जास्तीत जास्त आणखीन 3 वर्ष टिकला तर खूप झालं, नाही तर काही खरं दिसत नाही. पण त्याच वेळी त्या मॉलमध्ये एका प्रतिष्ठित अशा ब्रँडचे एक छोटासा भाग, म्हणजे एक छोटीशी बिल्डिंग अशी सेपरेट बाजूला कोपऱ्यात उभी होती. मी म्हटलं तुला आणखीन एक सांगतो की, आणि मी हे कदाचित माझ्या फेसबुक किंवा याच्यावर सोशल मीडियावर टाकलं पण होतं त्यावेळी 3-4 वर्षापूर्वी, की हा मॉल तर बंद पडेल पण हे दुकान दिमाखात चालेल, त्या मॉलचाच भाग. आणि लिटरली आज एक 6-8 महिन्यापूर्वी तो मॉल मुंबईतल्या अतिशय चांगल्या भागातला आहे. मॉल बंद पडला आहे, पण ते जे दुकान मी त्याचं सांगितलं होतं, कारण तो एकच असा होता तुकडा की जो साऊथ मध्ये होता, बाकी सगळा साऊथ त्याने मोकळा सोडला होता. म्हणजे जिथे त्याने बिल्डिंग बांधायला पाहिजे होती ती जमीनच त्यांनी मोकळी सोडली. बरोबर. ती मोकळी सोडल्यावर म्हणजे थोडक्यात कसं आहे ना की आ बैल मुझे मार करून घ्या हा जो प्रकार होतो तो त्यांनी तिथे केला होता. या ठिकाणी तुमच्या आर्थिक उन्नतीला किंवा स्थैर्याला किंवा आर्थिक नुकसान टाळण्यासाठी एक तर तुम्ही जे काही प्रोजेक्ट करत असाल, वास्तू बांधा, ऑफिस बांधा किंवा फॅक्टरी बांधा, मला असं वाटतं की एक तर त्याचं प्लॅनिंग डिझायनिंग जर वास्तुशास्त्रानुसार केलं, आणि मी आज माझ्याकडे असे एक्झाम्पल पण हजारोनी दाखवून देईल की ज्यांचं डिझाईन आम्ही करून दिलंय आणि ते आज अगदी दिमाखात चांगली प्रगती करतायत. सो या सगळ्या गोष्टी यातून एकच निश्चित होतं की वास्तुशास्त्राच्या माध्यमातून आर्थिक उन्नती आणि स्थैर्य हे निश्चित होतं. नक्कीच आर्थिक उन्नतीसाठीच्या उपाययोजना तर तुम्ही सांगितल्या, मात्र कुठलाही परिवार असेल, कुठलंही कुटुंब असेल, छोटा असो किंवा मोठा असो, किंवा कुठलेही उद्योगधंदे असतील, तर हे नेहमी संकटात येत असतात. तर ह्यांना संकटापासून वाचवण्यासाठी किंवा संकट आपल्यावर येणार आहेत याची काही पूर्वसूचना जी आहे ती वास्तुशास्त्राच्या माध्यमातून मिळते का? अतिशय सोपं सिंपल आहे. म्हणजे मगाशी जसं मी सांगितलं की त्या मॉलमध्ये एंटर होताना, तर याचं कारण मी जेव्हा त्याचे ठोकताळे सगळे जर बघितले त्याच्या आधारावर, म्हणजे याचा अर्थ किंबहुना अनेक वेळा असं होतं की एखादा नकाशा जर तुमच्या समोर आला, एखाद्या चांगल्या निष्णात माझ्याकडे जर तो समोर आला, तर मी नकाशा बघितल्याबरोबर मी सांगू शकतो की तुझी आर्थिक उन्नती किती होणार, किती वर्ष होणार आणि किती वर्ष ती टिकणार आणि केव्हा तुला कसे काय सेटबॅक बसतील. म्हणजे कधी कधी तर असं होतं की आम्ही एखाद्या घरामध्ये किंवा एखाद्या वास्तूमध्ये जातो आणि मग ही वास्तू कधी बांधली, तर तो मालक सांगतो 1932 साली किंवा 1935 साली ती वास्तू बांधलेली आहे. तर मी लगेच वास्तुशास्त्रामध्ये ह्या सगळ्या गोष्टी अशा आहेत की जर सपोज तो दक्षिणेचा किंवा नैऋत्येचा दरवाजा असेल तर त्याची जी एक 12 वर्षाची सायकल असते. मग जर सपोज असं मी त्याला सांगेल की आता सपोज 1935 साली ती जर इमारत बांधली असेल, तर मी लगेच त्याला सांगू शकतो की एक लक्षात घे साधारणपणे 43 ते 47 किंवा नंतर अगदी आपण असं जरी करायला गेलं की आता लेटेस्ट आता 1980 साली ती बिल्डिंग बांधली गेली, तर याचा अर्थ मी त्याला सांगेल की 88 ते 92 हा काळ तुला त्रासदायक गेला होता. त्याच्यानंतर मी सांगू शकतो 2001 ते 2004 हा पिरियड तुला त्रासदायक होता आणि आता 2012 ते 2016 तुला प्रचंड मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटके बसतायत. हे जर त्या घराचा नकाशा बघितल्यानंतर त्या माणसाला जर सांगितलं किंवा त्या उद्योजकाला सांगितलं, तर तो हो म्हणण्याशिवाय दुसरं त्याच्याकडे उत्तर असूच शकत नाही किंवा आजपर्यंत तरी मला मिळालं नाही. सो या सगळ्या गोष्टी बेसिकली थोडक्यात मी असं म्हणेन की तुमची वास्तूच तुमचं सांगू शकते की तुमची एकंदरीत परिस्थिती कशी किंवा संभाव्य धोके कोणते. आता ज्याचे 12 ते 16 हा खराब पिरियड होता, याचा अर्थ काय सांगू की या माणसाला 2024 ते 2028 या कालावधीमध्ये आर्थिक फटके बसतील. टेक इट फॉर ग्रँटेड. म्हणजे पूर्व सूचना देता येऊ शकते. तर याचा दुसरा भाग काय की याचा सिंपल आहे की आजपर्यंत ज्या वास्तुशास्त्राचा विचार न करता बांधल्या गेल्या त्या वास्तूंचं लोकांनी, सर्वसामान्यांनी, सगळ्यांनीच आपण त्या वास्तूचं परीक्षण करून घ्यावं निष्णात वास्तुतज्ञाकडून आणि त्याला उपाययोजना. नक्कीच.
विचार कर, आज आम्ही 18 वर्षामध्ये 31,000 वास्तूंना मार्गदर्शन केलं आणि जवळजवळ 23 ते 24,000 वास्तूंमध्ये आम्ही उपाययोजना केलेल्या आहेत. आणि यातल्या मी आत्ता अगदी ठामपणे सांगू शकतो की जो रेकॉर्ड माझ्याकडे की किमान 2,000 असे उद्योग होते की जे जवळजवळ बंद पडायला आले होते किंवा बंद पडले सुद्धा, पण ते पुन्हा उभे राहिले वास्तुशास्त्राच्या. नक्कीच. त्यामुळे एक तर असं पण म्हणतो की जसं मुलाला पोलिओ ट्रिपल देतो तसं त्या प्रत्येक वास्तूला सुद्धा जर आपण एक प्रतिबंधात्मक उपाययोजना आधीच करून घेतल्या तर पुढची संकट टाळता येतील. नक्कीच. आर्थिक संकट जी आहेत त्याची पूर्वसूचना वास्तुशास्त्राच्या माध्यमातून कशी काय मिळू शकते याबद्दल तर तुम्ही सांगितलं. मात्र जी आर्थिक संकट येतात आपल्यावर त्याच्यावर वास्तुशास्त्राच्या माध्यमातून कशा काय उपाययोजना करायच्या याबद्दल सुद्धा जाणून घ्यायचे. मात्र एका छोट्याशा विश्रांतीची वेळ झालेली आहे. एक छोटीशी विश्रांती घेऊन आपल्या कार्यक्रमामध्ये आपण लगेचच भेटतोय. तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा आमचा विशेष कार्यक्रम वास्तू रविराज वास्तू संस्कृती. वास्तू रविराज वास्तू संस्कृती या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी तुम्ही आर्थिक संकट जी येतात त्यासाठी पूर्वसूचना कशा काय मिळतात याबद्दल तुम्ही सांगितलं. मात्र यासाठी काय उपाययोजना केल्या जाऊ शकतात वास्तुशास्त्राच्या माध्यमातून, त्याचप्रमाणे बँकिंग उद्योग जे आहेत ते या आर्थिक संकटांसाठी जास्त महत्त्वाचे ठरतात. त्यांचे जे थकीत आणि बुडीत कर्ज आहे त्या बाबतीत वास्तुशास्त्राच्या माध्यमातून काय उपाययोजना तुम्ही सांगा. पूजा उपाययोजनांच्या बाबतीत जर म्हणाल तर मी इथे प्रकर्षाने सांगू इच्छितो की वास्तू रविराज द्वारा ज्या उपाययोजना दिल्या जातात त्याच्यामध्ये पिरामिड्स, यंत्र आणि क्रिस्टल्स म्हणजे स्फटिक आणि काही आध्यात्मिक चिन्ह यांचा वापर केला जातो. मुळात असं आहे की कुठल्याही प्रकारे आज अनेक प्रकारचे उपाययोजना बाजारात उपलब्ध आहे, पण नुसते पिरामिड किंवा प्रचंड अगडबंब मोठ्या आकाराचे पिरामिड्स हे तर मुळात घातकच. पण पिरामिडला जेव्हा यंत्र आणि स्फटिकाची साथ मिळते तेव्हा ती ट्रीटमेंट ही खऱ्या अर्थाने संतुलित आणि परिपूर्ण होते आणि यातून रिझल्ट्स मिळतातच. म्हणजे मी असं म्हणेन की आजपर्यंतचा आमचा रेकॉर्ड आहे की 1999 केसेसना 100% रिझल्ट मिळतातच आणि एखादी केस जेव्हा ती उडते तर तिला थोडाफार उशीर होतो पण रिझल्ट मिळतो. आता राहिला प्रश्न बँकिंग. इनफॅक्ट बँकिंग आणि वास्तुशास्त्र किंवा आर्थिक उन्नती किंवा आर्थिक संकट या विषयावर बेसिकली मी असं म्हणेन की आपण यापूर्वी सुद्धा एकदा आपण एपिसोड केलाय. पण बँका आजकाल बेसिकली मी असं म्हणेन की वास्तू रविराजकडे भरपूर आकर्षित होत चालले आहे. कारण आम्ही आता आजकाल अनेक ठिकाणी त्यांच्यासाठी काही चर्चासत्र, वर्कशॉप, सेमिनार अरेंज करतो. कारण जेव्हा ते उद्योगाला कर्ज देतात म्हणजे बँकेचा पैसा तिथे लागलेला आहे आणि जर तो उद्योगधंदा दिवाळखोरीत गेला तर ते बँकेचे पैसे बुडीत जात असतात. तर अशा वेळी बेसिकली आम्ही बँकांना सांगत असतो की त्या ज्या एखाद्या तुमच्या क्लायंटचा, उद्योजकाचा सातत्याने त्याची जर पत घसरत चालली असेल, तो आर्थिक संकटात येत असेल तर प्रकर्षाने अशा केसेस माझ्याकडे ते आजकाल फॉरवर्ड करतायत. मग आम्ही त्यांचा अतिशय बारकाईने स्टडी करून एक साधं उदाहरण मी इथे सांगेल की एखाद्या माणसाने जर 1 कोटी रुपयाचं लोन घेतलंय तर याचा अर्थ वर्षाला तो साधारणपणे 10 ते 12 लाख रुपये व्याज स्वरूपात भरत असतो. पण जेव्हा त्याची पत घसरत चाललेली असते तेव्हा तो व्याजाचा बोजा त्याच्यासाठी फार त्रासदायक होत असतो. पण या उद्योजकाने जर 1-2 लाख रुपये वास्तुशास्त्रासाठी खर्च केले तर तो जो मोठा त्रास आणि त्याची जी घसरगुंडी सुरू झालेली असते ती आपोआप रोखली जाते आणि तो पुन्हा प्रगतीच्या मार्गाने सुरुवात करतो. आणि अशी सुद्धा माझ्याकडे उदाहरणं भारतातच नाही तर भारतास बाहेर जवळजवळ 22 देशांमध्ये माझ्याकडे असा प्रचंड मोठा ग्राहक वर्ग आहे. आणि म्हणजे बेसिकली कसं आहे की जेव्हा आपण जगाला हा सूर्य हा जयद्रथ हे जेव्हा दाखवतो तेव्हा मी असं म्हणेन की लोकांना हे मानण्याशिवाय निश्चितच म्हणजे विश्वास बसतो किंवा न बसणाऱ्यांना सुद्धा विश्वास बसण्याशिवाय गत्यंतर नाही असंच मी म्हणेन. त्यामुळे बँका आणि वास्तुशास्त्र हे समीकरण मी असं म्हणेन की येणाऱ्या कालखंडामध्ये ते एकत्र झालं
एकाच नाण्याच्या दोन बाजू, तर आश्चर्य वाटायला नको. नक्कीच. वास्तू रविराज वास्तू संस्कृती या विशेष कार्यक्रमामध्ये वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा आमचा विशेष कार्यक्रम वास्तू रविराज वास्तू संस्कृती. वास्तू रविराज वास्तू संस्कृती या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. सर, आतापर्यंत तुम्ही बऱ्याचशा केस स्टडी केलेल्या आहेत, अशीच एखादी या विषयासंबंधीची केस स्टडी मार्गदर्शनासाठी? इथे मी आता ना एक बँगलोर मधला एक रिअल इस्टेट प्रोजेक्टची केस स्टडी आता आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवतोय. या प्रोजेक्टचे मुळात असं होतं की यांचा जो पहिला म्हणजे फेज 1 जी होती, इथे ही फेज 1 जवळजवळ 2.5 लाख स्क्वेअर फुटाचं बांधकाम आणि मी असं म्हणेन की जवळजवळ 14-15 इमारती इथे ती फेज 1 होती. या फेज 1 ला सुद्धा जनरली आमच्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे आम्ही त्या प्रोजेक्टला पूर्णपणे रेमेडीज वगैरे दिल्या होत्या आणि तो पूर्ण वास्तुदोष विरहित करून तो प्रोजेक्ट अत्यंत यशस्वी झाला होता. हा प्रोजेक्ट कंप्लीट झाल्यानंतर मग त्या कंपनीने, म्हणजे आज देशातली ती एक टॉपची लीडिंग रिअल इस्टेट कंपनी आहे, त्यांनी याच्या बाजूचाच म्हणजे त्याच प्लॉटचा दुसरा भाग जो अगोदरच्या माझ्या चर्चासत्रामध्ये किंवा कन्सल्टन्सीच्या वेळी मला कधीच डिस्क्लोज केलं नव्हतं, सांगितलं आता आपण बाजूच्या प्लॉटवर आपण वास्तू म्हणजे दुसरा रिअल इस्टेट प्रोजेक्ट चालू करतो आणि तिथे जवळजवळ 27 माळ्याचे जवळजवळ 7-8 टॉवर्स येणार होते. आता प्रॉब्लेम काय झाला माहिती का, की जेव्हा हा जो रिकामा प्लॉट आणि ज्याच्यावर बांधकाम झालंय हा प्लॉट, हा जो रिकामा प्लॉटच्या उत्तरेला हे संपूर्ण बांधकाम झालं होतं. म्हणजे या प्रकल्पाची परिस्थिती अशी होती की या प्लॉटची उत्तर बाजू एवढी प्रचंड जड 2.5 लाख स्क्वेअर फुटाचं बांधकाम, म्हणजे विचार करू शकता. आणि दक्षिणेचा हा जो प्लॉट होता हा पूर्ण मोकळा आणि त्यात आणखीन त्याच्या दक्षिणेकडे उतार आणि शिवाय त्याच्या दक्षिण एंडला एक विहीर होती. म्हणजे ती पण ज्याला पारशी लोकांची विहीर म्हणतात तशी होती. म्हणजे ती विहीर म्हणजे पाण्याची विहीर नसते, तर त्या पारशी प्रथेप्रमाणे त्या डेड बॉडीज तिथे विहिरीत सोडल्या जातात, असा तो प्रकार होता. त्यामुळे विचार कर की दक्षिण म्हणजे उत्तर जड झालेली, दक्षिणेला प्लॉट, त्या प्लॉटला परत त्याच्या दक्षिणेला उतार आणि त्याच्या दक्षिणेमध्ये विहीर. आता परिस्थिती अशी झाली की हा प्रोजेक्ट त्यांनी जेव्हा माझ्या समोर आणला तेव्हाच माझ्या लक्षात आलं होतं इथे काही खरं नाहीये, हा प्रोजेक्ट यांचा जीव खाणार, टेक इट फॉर ग्रँटेड. मी अक्षरशः माझ्या रिपोर्टमध्ये लिहून दिलं की हा प्रोजेक्ट तुम्हाला प्रचंड त्रास देईल, जीवघेणा त्रास असेल, बी प्रिपेअर्ड फॉर दॅट. आणि त्याच्या आम्ही उपाययोजना केल्या. म्हणजे ऍक्च्युअली अशी परिस्थिती झाली की उपाययोजना करायला सुद्धा एक 4-6 महिने उशीर झाला, त्यांच्याकडूनच होकार यायल्यामुळे. परिणाम असा झाला की त्यावेळी ह्या कंपनीचे संपूर्ण भारतामध्ये 29 प्रोजेक्ट चालले होते आणि जेव्हा त्यांचं एक क्वार्टरली प्रत्येक प्रोजेक्टचा रिव्ह्यू होत असतो, तर संपूर्ण भारतामध्ये हा प्रोजेक्ट सगळ्यात शेवटच्या म्हणजे 29व्या नंबरवर होता. म्हणजे कंपनी आणि लागोपाठ 2 क्वार्टर जेव्हा एखादा प्रोजेक्ट असा शेवटच्या नंबरवर किंवा निगेटिव्ह ग्रोथवर राहतो, तेव्हा त्या कंपनीमध्ये आणि त्या प्रोजेक्टच्या हेडला प्रचंड दबाव वरच्या मॅनेजमेंट कडून आला होता. आम्ही या प्रोजेक्टचा संपूर्ण अभ्यास केला. या प्रोजेक्टला म्हणजे अक्षरशः मी तुला सांगतो ना, त्या विहिरीसाठी आम्ही एक स्पेशल ट्रीटमेंट दिली. प्रचंड मोठ्या प्रमाणात तांब्याच्या पट्ट्या, पिरामिड्स वगैरे दिले. जो उतार होता त्याला बऱ्यापैकी एनर्जाइज केलं. उत्तर जी जड झाली होती तिला प्रचंड प्रमाणावर दिलं. आणि अक्षरशः मी असं सांगेन की खरोखर चमत्कार व्हावा अशी परिस्थिती. ते सगळं बांधकाम सुरू झालं आणि विदिन नेक्स्ट 6 मंथ त्या कंपनीच्या इतिहासात आतापर्यंतचं असं एक प्रचंड मोठं डील असं झालं. एकच फॉरेन इन्व्हेस्टर आला आणि त्याने तो कम्प्लीट प्रोजेक्ट त्याने परचेस केला. म्हणजे 6 महिन्यापूर्वी जो प्रोजेक्ट पूर्णपणे मायनसमध्ये होता, तो प्रोजेक्ट कंपनीला एका क्षणार्धात म्हणजे विदिन 6 मंथ्स तो जवळजवळ 300 कोटीचा प्रॉफिट देऊन गेला. म्हणजे विचार कर की वास्तुशास्त्राच्या मुळे
काय घडू शकतं बरोबर. याचं हे उत्कृष्ट उदाहरण आणि याची स्लाइड आपण लोकांना दाखवतोय. नक्कीच. त्यामुळे बांधकाम व्यावसायिक असू दे, कुठलाही उद्योजक असू दे, त्यांना याच्यात वास्तुशास्त्र रिझल्ट मिळणार नक्कीच. याची खात्री. नक्कीच नक्कीच. आज आपण आर्थिक संकट आणि त्याच्याशी संबंधित वास्तुशास्त्र या विषयावर मार्गदर्शन जाणून घेतोय. या आजच्या विषयाचा एकंदरीत सारांश तुम्ही काय सांगाल? कसं आहे की या सारांशामध्ये मी असं म्हणेन की ईशान्य दिशा ही पैसा आणून देते, तर नैऋत्य दिशा ही त्या पैशाला स्थिर स्थावर करते. समृद्धी येणं, समृद्धी टिकणं. आता जर तुमची नॉर्थ ईस्ट बिघडली किंवा तिथे वास्तुदोष आला असेल तर तुमच्याकडे येणारा पैशाचा फ्लो थांबतो, कमी होतो किंवा अनेक अडचणी यायला लागतात. अशी सिच्युएशन जेव्हा तुमच्याकडे यायला लागते तेव्हा तुम्ही विचार करा, किंवा तुमच्या इंडस्ट्रीमध्ये किंवा रिअल इस्टेट प्रोजेक्टमध्ये तुमची ईशान्य बाजूपेक्षा जड झाली असेल तर नॅचरली तुम्ही वास्तुशास्त्राचा विचार केला पाहिजे. तर दुसरीकडे नैऋत्य दिशा हलकी झाली असेल किंवा तिथे कट आले असतील, खड्डा, पाणी, विहीर किंवा आणखीन काही वेगवेगळ्या गोष्टी जर तिथे काही स्वरूपात वास्तुदोष आलेले असतील तर नॅचरली आलेला पैसा अडकणं किंवा जिथे 100 रुपये खर्च व्हायला पाहिजे तिथे 400 रुपये खर्च होणं, हे जे काही तुमच्याकडे घडत असेल, किंवा अनेक वेळा असं होतं की रिअल इस्टेटमध्ये अनेक वेळा बिल्डिंग बांधून तयार झालेली असते पण फ्लॅट विकले जात नाही, तेव्हा कुठेतरी मला असं वाटतं की कंपनी नामांकित आहे, चांगलं प्रॉडक्ट चांगलं आहे, पण कुठेतरी माल विकला जातोय पण पैसे येत नाहीये किंवा माल पडू नये. तर अशा सगळ्या कंडिशन्समध्ये त्या व्यावसायिकांनी किंवा अगदी घर फॅमिली यांनी सुद्धा जर असं आर्थिक संकट वारंवार येत असेल तर अशा वास्तूचं वास्तू परीक्षण करून घेणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि एक विचार करा की जेव्हा लाखो करोडो रुपयाची तुमची इन्व्हेस्टमेंट आहे तर त्या इन्व्हेस्टमेंटमध्ये किंवा एखाद्याला व्याजाचा बोजा भरपूर होत असेल, लाखो रुपये तुम्ही तिथे खर्च करताय किंवा व्याज जातंय पण समोरून प्रॉफिट येत नाहीये, तर अशा सर्व व्यावसायिकांनी, उद्योजकांनी आपल्या उद्योगाच्या वास्तूवर जर त्याचं व्यवस्थित रीतसर वास्तुशास्त्र करून घेतलं, त्याच्या उपाययोजना केल्या, तर मी असं म्हणेन की तो खर्च नसेल तर ती त्यांची मोठी गुंतवणूक असेल. आणि कुठेतरी पडझड होत चाललेली किंवा उतरणीला लागलेली गाडी पुन्हा वेगाने प्रगतीच्या मार्गावर येते हे निश्चित सत्य आहे. आणि जे शास्त्र हजारो वर्षांपासून टिकलंय म्हणजेच त्याच्यात काहीतरी तथ्य असलं पाहिजे. त्यामुळे अशा शास्त्राचा माणसाने नक्की वापर करावा आणि निसर्ग शक्तीच्या माध्यमातून आपलं कल्याण करून घ्यावं. दॅट्स ऑल. नक्कीच. आर्थिक संकट आणि वास्तुशास्त्र याचा एकमेकांशी कसा काय संबंध आहे याबद्दल तुम्ही इतकं उत्तम असं मार्गदर्शन केलं, मनपूर्वक धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद. वास्तुशास्त्राविषयी तुम्हाला सुद्धा काही समस्या असतील किंवा वास्तुशास्त्राविषयी तुम्हाला काही मार्गदर्शन जाणून घ्यायचं असेल तर आम्ही दिलेल्या या व्हॉट्सअप क्रमांकावर तुम्ही नक्की संपर्क करा. आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 7718863222. वास्तू रविराज वास्तू संस्कृती या विशेष कार्यक्रमामध्ये आज आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह. विषय असणार आहे वास्तुशास्त्र देवघराचं. तोपर्यंत नमस्कार.